नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये दबावातच राहणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये दबावातच राहणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये दबावातच राहणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार। आणि आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला या ठिकाणी जरूर सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील, या घंटील टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा ना मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आणखीन किती दिवस आता देशांतर्गत बाजारामध्ये दबावातच राहणार। या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा जो सध्याच्या कंडिशनचा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे पहिल्यांदा ते जाणून घ्यावं लागेल। त्याचबरोबर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे पण जाणून घ्यावं लागेल। आणि या सर्वांचा सध्या सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने दबाव आहे हे जेव्हा आपल्याला समजेल त्याच्यानंतर आपण बघूया की हा दबाव कधीपर्यंत दूर होईल आणि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कधी येणार सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी। एक एक गोष्ट आता मुद्देसूद तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर जरूर लाईक करा, एवढीच आपणास कळकळीची विनंती। बघा मित्रांनो, जो सोयाबीनचा भाव असतो तो निश्चित होत असतो आंतरराष्ट्रीय बाजारामुळे, कारण आंतरराष्ट्रीय बाजार जो आहे तो सोयाबीनचा भाव निश्चित करत असतो, कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी। अहो, आपल्या देशाचं सोयाबीन उत्पादन 120 लाख टनांच्या आसपास आहे, तर जगाचं सोयाबीन उत्पादन 4000 लाख टनाच्या आसपास आहे। म्हणजे आपल्यापेक्षा जगाचं उत्पादन किती पट जास्त आहे?
तब्बल 40 पट. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला की देशात सोयाबीनचा भाव वाढतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव घटला तर देशात सोयाबीनचा भाव घटत असतो. मग सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनची परिस्थिती कशी आहे तर लक्षात घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव गेल्या कित्येक महिन्यांपासून स्थिर आहे. हा बाजारभाव आपल्याला सातत्यानं $11 पासून घसरताना दिसला आणि तो $9.30 प्रतिबुशेल्सपर्यंत आला. तिथून तो सुधारला आणि मागच्या आपण 2 महिन्याचा विचार केला तर 9.80 ते $10.50 प्रतिबुशेलच्या दरम्यान सोयाबीनचा भाव दिसतोय की जो आता 10 ते $10.25 प्रतिबुशेलच्या आसपास स्थिरावलाय. ही निच्चांकी परिस्थिती. इथं काय सोयाबीनचा भाव टिकणार नाही, सुधारणा होईल, पण सोयाबीनवर दबाव येतोय तो सोयापेंडीचा. जो सोयापेंडीचा भाव गेल्या दिवाळीचा $440 टन होता तो सध्या $292-93 टनच्या आसपास आहे. आणि याचा जर विचार केला तर लक्षात घ्या की जगात सोयापेंडीचा स्टॉक खूप मोठा. कारण काय की 100 किलो सोयाबीन जर आपण त्या ठिकाणी गाळप केलं 18 किलो तेल निघते आणि 82 किलो सोयाबीन पेंड निघते आणि त्याच्यामुळे सोयाबीनचा जो एक्स्ट्राचा स्टॉक आहे तो सोयाबीनच्या भावावर दबाव आणतोय. जर आंतरराष्ट्रीय बाजारात या सोयाबीनला मागणी निर्माण झाली तर सोयाबीनच्या भावाला तेजीचे आपण जे संकेत म्हणतो ते मिळू शकतात, पण असं काही सध्या तरी होताना दिसत नाही. आणि सातत्यानं $290 ते $310 प्रति टनांच्या दरम्यान आपल्याला सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या दिसत आहे. आणि याच्यामध्ये विलक्षण सुधारणा सध्या एक महिनाभर तर होण्याची शक्यता नाही. 15 डिसेंबर नंतर जर काही त्या ठिकाणी अशी घटना घडली की ज्यामुळं सोयाबीनच्या विक्रीला सुधारणा मिळाली व ब्राझील अर्जेंटिनातील उत्पादन घटण्याची शक्यता की बाबा तिथं पेरणी कमी झाली, अशी जर काही एखादी पॉझिटिव्ह बातमी आली तर 15 डिसेंबर नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव सुधारतील. पर्यायानं सोयाबीनच्या भावालाही आधार मिळत राहील. आता याचा जर विचार केला तर देशातील सोयाबीनचा भाव सुद्धा पुढच्या महिनाभरापर्यंत म्हणजे 1 महिन्यापर्यंत जास्त सुधारेल अशी शक्यता नाही. पण म्हणतात ना उम्मीद पर दुनिया कायम आहे, तसा जर विचार केला तर लक्षात घ्या सध्या महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत. निकाल 23 तारखेला लागेल आणि निकाल लागल्यानंतर एक स्थिर सरकार एक 8-15 दिवसात आलं समजा तर तिथून पुढे एक निश्चित ध्येय आणि धोरणे येतील आणि त्याच्यामुळे काय होईल की मोदी सरकारची सोयाबीन खरेदी पण मोठ्या प्रमाणात सुरू होईल आणि त्यासोबत व्यापाऱ्यांना एक निश्चित दिशा काय ते सुद्धा सोयाबीनचा जो स्टॉक आहे ते करायला लागतील आणि याच्यामुळं खूप मोठं नाही पण मागणी पुरवठ्यात सुधारणा निर्माण होईल आणि याच्यामुळे ही सुधारणा सोयाबीनच्या भावाला तेजी या ठिकाणी प्रदान करू शकते. म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशन बघितलं तर कमीत कमी 2-3 आठवडे तर सोयाबीनचा भाव दबावात राहणार आणि त्यानंतर 15 डिसेंबर नंतर जर देशातील बाजारात सोयाबीनच्या भाव सुधारणा झाली आणि यामुळे सुरुवातीला सोयाबीनचा भाव 4,200 ते 4,600च्या दरम्यान आणि अनुकूल परिस्थितीमध्ये समजा हा भाव 4,800 पार जानेवारीच्या मध्यापर्यंत झाला तर आश्चर्य वाटायला नको. सोयाबीनचा भाव जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अनुकूल परिस्थितीत 5,000 पार होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनचं जे भविष्य ते अति उज्ज्वल जरी नसलं तरी तेजीचं मात्र आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की किती तेजी येईल हे कोणाला माहीत नाही, अनिश्चित बाजार आहे. म्हणून 4,500च्या वर सोयाबीनचा भाव मिळायला लागला की तिथून पुढे मला वाटते आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा. या 4,500च्या भावासाठी सुद्धा तुम्हाला 15 डिसेंबरपर्यंत थांबावं लागेल, हे सुद्धा विशेष. आता हा संपूर्ण व्हिडिओ जो होता त्याच्यामध्ये मी विश्लेषण आपल्यासमोर सादर केलं की सध्या देशातील बाजारात सोयाबीनचा भाव का दबाव आहे आणि हा दबाव आणखीन किती दिवस राहू शकतो आणि सोयाबीनच्या भावात कधी येऊ शकते संपूर्णतः तेजी. हे संपूर्ण विश्लेषण आपल्या सर्वांना कसं बरं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. त्याचबरोबर भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला असेल तर मला वाटते एक लाईक इथे करून घ्या. तुमचे लाईक आमच्यावरती शाबासकीचा वर्षाव करतील, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची जरूर इथं लिंक शेअर करा. मला वाटते आपलं सबस्क्राईब राहिलेले दरवेळी हेच होते तर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा.
एवढं केल्यानंतर बाजूला लाल रंगाचं एक जे लाल रंगाचं आपण टच केलं तर बाजूला एक घंटी येईल. या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. याच्यामुळं येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सातत्यानं मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.